नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सतीश वाडवे आपल्या ए फॉर ॲग्रिकॉसच्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचशा पालकांचे विद्यार्थ्यांचे मला सतत फोन येत असतात, मेसेज येत असतात की सर नेमकं विद्यापीठामध्ये कोणकोणत्या डिग्री असतात, कोणकोणत्या डिग्रीला काय काय पात्रता असते, कसा प्रवेश घ्यायचा असतो, प्रवेश प्रक्रिया कशी असते, आणि अशा बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं आज तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहेत की कोणकोणत्या डिग्र्या आहेत, त्याच्यासाठी वेगवेगळी पात्रता काय आहे, प्रत्येक विद्यापीठामध्ये कोणत्या विद्यापीठात कोणता कोर्स आहे, आणि सगळ्याच अशा प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। तर तत्पूर्वी तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण आज बघूयात की कृषी विषयक पदवी त्यामध्ये कोणकोणत्या पदव्या असतात, त्यानंतर कोणकोणती विद्यापीठं आहेत आणि प्रवेश कसा मिळवायचा आणि पात्रता व अटी काय आहेत, सर्व माहिती आपल्या या व्हिडिओमधून तुम्हाला मिळणार आहेत। तुमच्या सर्व शंकांचं निरसन आज आपण इथे करणार आहोत की सगळेच उत्तर तुमच्या सगळ्या शंका आज इथे तुम्हाला क्लिअर होणार आहेत। ठीक आहे, तर चला समोर। तर केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेची प्रवेश माहिती शैक्षणिक वर्ष 2023-24 आता काही दिवसामध्ये सीईटीचा रिझल्ट लागलेला आहे आणि नीटचा पण लागलेला आहे, जेईईचा पण लागलेला आहे। तर काही दिवसामध्ये ही सुरुवात होणार आहे फॉर्म भरण्यासाठी। तत्पूर्वी कोणकोणत्या गोष्टी, काय काय क्वालिफिकेशन आहे हे सगळं आपण बघणार आहोत। तर महाराष्ट्र राज्यातील जे कृषी विद्यापीठ आहेत त्यांच्यामध्ये कोणकोणत्या डिग्र्या आहेत, तर पहिली आहे बीएससी ऑनर्स ऍग्रिकल्चर, बीएससी ऑनर्स कृषी, देन बीएससी ऑनर्स उद्यानविद्या, बीएससी ऑनर्स वनविद्या, बीएफएससी म्हणजेच बॅचलर ऑफ फिशरीज मत्स्यविज्ञान, त्यानंतर आहे बीटेक कृषी अभियांत्रिकी आहे, बीटेक अन्न तंत्रज्ञान आहे, बीटेक फूड टेक्नॉलॉजी आपण त्याला म्हणत असतो, बीएससी ऑनर्स सामुदायिक विज्ञान, बीएससी ऑनर्स सामुदायिक विज्ञान म्हणजे बीएससी कम्युनिटी सायन्स किंवा होम सायन्स आपण असं त्याला म्हणतो, बीटेक बायोटेक्नॉलॉजी दॅट इज जैवतंत्रज्ञान, त्यानंतर आणि बीएससी ऑनर्स कृषी व्यवसाय व्यवस्थापन, अशा विविध प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी कृषी विद्यापीठामध्ये वेगवेगळे कोर्सेस, वेगवेगळ्या पदव्या आहेत। ठीक आहे, चला तर समोर बघूयात। तर समोर आहे कृषी विद्यापीठ आणि त्यांचे कार्यक्षेत्र। जसं की कृषी विद्यापीठ आणि कार्यक्षेत्र, जसं की मी मराठवाड्याचा आहे तर मला मराठवाड्यामध्ये जे कृषी विद्यापीठ आहे ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे। तसेच इतर वेगवेगळ्या, जसं की विदर्भामध्ये वेगळं असेल, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र वेगळं असेल, कोकणामध्ये जाल तर तिकडं त्या विद्यापीठाचं जे कार्यक्षेत्र आहे ते वेगळं आहे। तसंच पहिलं विद्यापीठ आहे कोणतं, तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, जिल्हा अहमदनगर, हे पहिलं कृषी विद्यापीठ आहे। की त्याच्यामध्ये कोणकोणते कार्यक्षेत्रातील जिल्हे कोणकोणते आहेत, तर कार्यक्षेत्राचे जिल्हे आहेत नगर, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर। अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे, सोलापूर, सातारा व कोल्हापूर हे असे वेगवेगळे जिल्हे त्या कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत येत असतात। ठीक आहे, त्यानंतर दुसरं आहे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला। त्या पंडित अकोलामध्ये कोणकोणते आहेत, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर। गडचिरोली आणि चंद्रपूर हे विविध प्रकारचे जे विदर्भातले जिल्हे आहेत ते या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत येत असतात। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये तर परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना आणि औरंगाबाद म्हणजे आताचं छत्रपती संभाजीनगर हे सगळे मराठवाड्यातील जेवढे काही जिल्हे आहेत ते आपल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत येतात। त्यानंतर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ जे दापोली जिल्हा रत्नागिरी येथे आहे। तर याच्यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर असे विविध प्रकारचे जे जिल्हे आहेत ते येत असतात। ठीक आहे, तर हे कार्यक्षेत्र का महत्वाचे आहेत हे तुम्हाला समोर पुढच्या स्लाइड मध्ये कळणारच आहे की का महत्वाचे आहेत ते। ठीक आहे, चला पुढे जाऊयात। तर समोर आहे कृषी विद्यापीठ कोटा, यू कोटा आणि एम कोटा। जसं की मी तुम्हाला हे जे कार्यक्षेत्र आणि त्यांचे जिल्हे सांगितले, जे विविध विद्यापीठ आहेत आणि त्यांच्या कार्यक्षेत्रातील जिल्हे कोणते आहेत हे जे सांगितलं, एकासाठी सांगितलं तर याच गोष्टीसाठी सांगितलं, कारण की यू कोटा आणि एम कोटा असा दोन प्रकारचे कोटे काय असतात विद्यार्थ्यांसाठी रिझर्व्ह असतात। पहिली गोष्ट आहे यू कोटा। तर यू कोटा म्हणजे याचा अर्थ ज्या उमेदवारांकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र आहे, महाराष्ट्रात अधिवास प्रमाणपत्र आहे, नसल्यास त्या उमेदवाराच्या महाविद्यालय शाळा सोडल्याचा दाखल्यावर महाराष्ट्र राज्यातील जन्म ठिकाण आहे किंवा महाराष्ट्र राज्यात जन्म झाल्यास त्याचा सक्षम अधिकाऱ्याकडील जन्म दाखला आहे आणि संबंधित कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील
संस्थेतून उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आहे अशा उमेदवारासाठी राखून ठेवलेल्या जागांना कृषी विद्यापीठीय कोटा किंवा यू कोटा असे संबोधण्यात येते. म्हणजे थोडक्यात काय की अशी गोष्ट आहे की ज्यांची 12वी जी आहे 12th ज्यांची 12वी कुठून झालेली आहे की त्या विद्यापीठाच्या क्षेत्रातील जिल्ह्यामधून झालेली आहे तशा विद्यार्थ्यांसाठी यू कोटा नावाचा एक कोटा असतो. त्याला जवळपास त्या जिल्ह्यांसाठी 70% पर्यंत विद्यार्थी घेता येतात त्या कार्यक्षेत्रातील जिल्ह्यामधले. समजा आपलं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे, त्यामध्ये हे सगळे मराठवाड्याचे जिल्हे आहेत. माझी 12वी जर मराठवाड्यातून झाली असेल तर माझा यू कोटा कोणता राहील, तर माझा यू कोटा राहील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ हा राहील. बरोबर आहे. तसंच एम कोटा आहे. एम कोटा याचाच अर्थ काय, ज्या उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र आहे नसल्यास त्या उमेदवाराच्या महाविद्यालय शाळा सोडल्याच्या दाखल्यावर महाराष्ट्र राज्यातील जन्म ठिकाण आहे किंवा महाराष्ट्र राज्यात जन्म झाल्याचा सक्षम प्राधिकाऱ्याकडील जन्म दाखला आहे अशा उमेदवारांसाठी राखून ठेवलेल्या जागांना महाराष्ट्र कोटा किंवा एम कोटा असे संबोधण्यात यावे. यास्तव विद्यापीठ कोट्यातील उमेदवार महाराष्ट्र कोट्याकरिता सुद्धा पात्र झालेले असतात. जसं की आता मी मराठवाड्याचा आहे, बरोबर आहे. माझं जे यू कोट्याचं विद्यापीठ आहे ते कुठलं आहे, तर ते आहे माझं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी. बरोबर आहे. आता मला जर अकोल्याच्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा प्रवेश घ्यायचा असल्यास मी कुठल्या कोट्यामध्ये जाणार, मग मी जाणार एम कोट्यामध्ये. मी कोणत्या कोट्यामध्ये जाणार, एम कोटा. म्हणजे माझं कार्यक्षेत्रातील जिल्हा, ज्या विद्यापीठाच्या अंतर्गत जे कार्यक्षेत्र आहे त्या जिल्ह्यातील कार्यक्षेत्रातील जिल्हे सोडून जर मला दुसऱ्या विद्यापीठामध्ये जायचं असेल तर तशा ठिकाणी आपण काय म्हणतो, त्याला एम कोटा म्हणतो. आणि एम कोट्यामध्ये 30% जागा आपल्याला काय असतात, अवेलेबल असतात. जसं की यू कोट्यामध्ये 70% जागा आपल्याला अवेलेबल असतात त्या जिल्ह्यातील त्या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील जिल्ह्यांमध्ये. ठीक आहे. चला समोर जाऊयात. तर समोर आहे बाहेरील राज्यातील उमेदवारांसाठी कोटा, दॅट इज ओएस कोटा. त्याला आपण ओएस कोटा म्हणतो, अदर स्टेट कोटा म्हणतो. याचा अर्थ प्रवेश घेण्यापूर्वी लगतच्या 10 वर्ष मुदतीमध्ये किमान 3 वर्ष ज्या उमेदवारांनी व ज्यांच्या आई वडिलांनी महाराष्ट्रात निवास केला नसेल, बरोबर आहे. त्यानंतर अशा व्यक्ती आणि ज्या व्यक्तींनी महाराष्ट्रा व्यतिरिक्त देशातील इतर राज्यांचे अधिवास प्रमाणपत्र धारण केलेले असेल अशा उमेदवारांसाठी राखून ठेवलेल्या जागांना बाहेरील राज्यातील कोटा म्हणजे ओएस कोटा किंवा अदर स्टेट कोटा असे संबोधण्यात येते. तर असे जे विद्यार्थी आहेत की ज्यांचे जे अदर स्टेट मधले आहेत, म्हणजे महाराष्ट्र सोडून दुसरीकडचे रहिवासी आहेत, त्यांचा दाखला जन्म दाखला तिकडचा आहे, त्यांचे 12वी दुसऱ्या राज्यातून झाले, अशा विद्यार्थ्यांना आपण ओएस कोटा असं संबोधत असतो. त्याचकरिता आपण जे मागे आता बघितलेलं आहे की विद्यापीठ आणि त्यांच्या कार्यक्षेत्रातील जिल्हे ते याच्यासाठीच बघितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर पदवी अभ्यासक्रम पूर्णवेळ अभ्यासक्रम आहे आणि अभ्यासक्रमाचे व परीक्षेचे माध्यम कोणतं आहे, तर इंग्रजी आहे. अभ्यासक्रम आहे तो पूर्ण वेळ आहे, 4 वर्षाचा डिग्री कोर्स तो पूर्ण वेळ आहे आणि त्याचा जो माध्यम आहे तो आहे इंग्रजी. ठीक आहे. चला तर पदवी अभ्यासक्रम व पात्रता, पदवी अभ्यासक्रम व पात्रता, त्यासाठी कोणकोणती पात्रता असते. आता हे सगळे पालक विचारत असतात, सर काय करायचं की काय पात्रता आहे, तर हे सगळ्या गोष्टी आहेत. तर किमान वय किती आहे, तर किमान वय काय, केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी प्रवेश अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत उमेदवाराचे वय किमान 16 वर्ष असावे, कमीत कमी 16 वर्षाचा पाहिजे. उमेदवार किती वर्षाचा पाहिजे, तर किमान 16 वर्षाचा उमेदवार पाहिजे. त्यानंतर एकूण गुण पात्रता परीक्षेमध्ये इयत्ता 12वी विज्ञान खुल्या उमेदवारास 50% कमी गुण, 50% कमी आणि आरक्षित प्रवर्गाच्या उमेदवारास अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, ब क ड असे इमाव, इतर मागासवर्ग, विमाप्र, हे सगळे जे बाकीचे जे आहेत, दिव्यांग असतील, अनाथ असतील, या सगळ्या लोकांना कमीत कमी किती गुण पाहिजे, तर कमीत कमी त्यांना 40% खाली गुण नसायला पाहिजे. म्हणजेच काय, तर ओपनचा विद्यार्थी असेल तर 50% वरच गुण त्याला 12वी मध्ये असायला पाहिजे. आणि जर रिझर्व्ह कॅटेगरीचा असेल, अनाथ असेल, दिव्यांग असेल, बरोबर आहे, अशा विद्यार्थ्यांना 40% कमी गुण नसायला पाहिजे. म्हणजे तिथे जर 39% वाला आला तर तो पात्र या पदवी करता, या कोणत्याही पदवी करता पात्र नसणार आहे. बरोबर आहे. चला पुढे जाऊयात. आणि त्याचबरोबर जे सामायिक प्रवेश परीक्षेमध्ये किमान 0पेक्षा जास्त गुण असावेत. आता 0पेक्षा जास्त गुण असावेत. बरेचसे पालक काय म्हणतात आम्हाला फोन करून, सर आमच्या विद्यार्थ्याला 1च मार्क पडला, बरोबर आहे, 1च मार्क पडला, तर ठीक आहे, 1 पडलं काय हरकत नाही, पण 0पेक्षा कमी म्हणजे 0 गुण नसायलाच पाहिजे. बरोबर आहे, 0 गुण नसायलाच पाहिजे. जे सीईटी आहे, जे जेईई आहे, जे नीट आहे, त्यांच्यामध्ये 0 गुण नसायला पाहिजे. किमान 1 तरी गुण पॉझिटिव्ह मार्क्स कमीत कमी आपल्याला लागणार आहेत. ठीक आहे. चला समोर जाऊयात. तर पहिली पदवी आहे बीएससी
ऑनर्स कृषी, पहिली पदवी कोणती आहे बीएससी ऑनर्स कृषी, बीएससी ऑनर्स ऍग्रिकल्चर आणि बीएससी ऑनर्स उद्यानविद्या म्हणजे बीएससी ऑनर्स हॉर्टिकल्चर, अशा दोन ह्या पदव्या आपण बघणार आहोत. तर दोन पदव्यांसाठी काय कालावधी किती आहे 4 वर्ष आहे. 4 वर्ष कालावधी. सगळ्यात जेवढे काही आपण पदव्या बघणार आहोत 9 जवळपास अभ्यासक्रम कृषी विद्यापीठ जे चालवत असतात त्या सगळ्या कोर्सेसचा त्या पदव्यांचा जो कालावधी आहे तो पूर्ण 4 वर्ष आहे आणि 4 वर्षामध्ये 8 सेमिस्टर्स म्हणजे 8 सत्र होत असतात. श्रेयांक भार किती आहे म्हणजेच क्रेडिट लोड. क्रेडिट लोड किती आहे तर बीएससी ऍग्रिकल्चरचा 183 आणि बीएससी हॉर्टिकल्चरचा 182 क्रेडिट लोड आहे. त्यानंतर प्रवेश पात्रता. प्रवेश पात्रता म्हणजे हे एवढे क्रेडिट आपल्याला या 4 वर्षामध्ये पूर्ण करायचे असतात. बरोबर आहे, एवढे क्रेडिट आपल्याला 4 वर्षामध्ये डिग्रीच्या पूर्ण करायचे असतात. प्रवेश पात्रता काय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10+2 म्हणजे 10+2 पद्धतीनुसार इयत्ता 12वी विज्ञान उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा जसे की भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि जीवशास्त्र किंवा भौतिक, रसायन आणि गणित किंवा इंटर कृषी आणि इंग्रजीसह उत्तीर्ण विद्यार्थी असायला पाहिजे. ही याची पहिली पात्रता आहे. आता दुसरी पात्रता काय जीवशास्त्र, गणित हे विषय घेतले नसल्यास, आता जीवशास्त्र कोणाला बायोलॉजी नसते, कोणी बायोलॉजी सोडलेला असते 12वीला, कोणी गणित सोडलेला असते 12वीला, बरोबर आहे, हे विषय घेतले नसल्यास अशा उमेदवारास अपूर्तता भरून काढण्यासाठी संबंधित विद्यापीठाने विहित केलेले अभ्यासक्रम पूर्ण करावे लागतील. म्हणजे जसं की माझं 12वीला मॅथ नसेल, बरोबर, माझं 12वीला मॅथ नसेल तर मला बीएससी ला गेल्यानंतर फर्स्ट इयरला काय असेल तर मॅथमॅटिक्स असेल. माझं 12वीला जर बायोलॉजी नसेल म्हणजे जीवशास्त्र नसेल तर मला फर्स्ट इयरला गेल्यानंतर काय असेल तर जीवशास्त्र किंवा बायोलॉजी घ्यावा लागेल. ठीक आहे. त्यानंतर सक्षम प्राधिकाऱ्याकडून आयोजित करण्यात आलेली सन 2024-25 शैक्षणिक वर्षातील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र दॅट इज पीसीबी किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित दॅट इज पीसीएम या विषयातील मॅथमॅटिक्स एमएसटी सीईटी, जेईई किंवा नीट, एमएसटी सीईटी, जेईई किंवा नीट ही परीक्षा आपल्याला उत्तीर्ण सामायिक परीक्षाला तो बसलेला असायला पाहिजे आणि त्याला त्या परीक्षेमध्ये कमीत कमी 1 तरी गुण असायला पाहिजेत. ही याची काय कमीत कमी पात्रता या बीएससी ऍग्रिकल्चर आणि बीएससी हॉर्टिकल्चर साठी आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊयात. तर पुढे दुसरा अभ्यासक्रम कोणता आहे तर बीएससी ऑनर्स वनविद्या आणि बीएफएससी म्हणजे त्याला काय म्हणतो आपण मत्स्य विज्ञान असं म्हणत असतो. बीएससी ऑनर्स वनविद्या आणि बीएससी ऑनर्स फिशरीज. ओके. तर ही जी गोष्ट आहे किंवा ही जी पदवी आहे ही 4 वर्षाची 8 सत्रांमध्ये आहे. याचा जे बीएससी ऑनर्स वनविद्या आहे त्याचा अनुभारांक किती आहे सॉरी क्रेडिट श्रेयांक किती आहे क्रेडिट किती आहे तर 180 क्रेडिट आहेत आणि इकडं बीएफएससी ला म्हणजेच फिशरीजला किती आहेत तर 186 क्रेडिट आहेत. त्यानंतर प्रवेश पात्रता काय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10+2 पद्धतीनुसार म्हणजे 12वी झाली असेल पाहिजे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिक, रसायन, गणित, जीवशास्त्र किंवा कृषी या विषय घेऊन तो काय झालेला असला पाहिजे उत्तीर्ण झालेला असला पाहिजे. त्यानंतर गणित हा विषय घेतला नसल्यास त्याला काय करायचंय तर घेतला नसल्यास अपूर्तता पूर्ण करण्यासाठी त्याला काय करायचंय तर फर्स्ट इयरला गेल्यानंतर गणित हा विषय त्याला घ्यावा लागेल. त्यानंतर सक्षम प्राधिकरणाकडून आयोजित करण्यात आलेली कोणती परीक्षा तर शैक्षणिक वर्षातील 2024-25 शैक्षणिक वर्षातील सीईटी किंवा नीट ही सामायिक परीक्षा तो पास असायला पाहिजे. म्हणजे किमान त्याला 1 तरी गुण असायला पाहिजे. ही आहे या बीएससी ऑनर्स वनविद्या म्हणजेच फॉरेस्ट्री आणि बीएफएससी म्हणजेच बीएससी फिशरी सायन्स किंवा मत्स्यविज्ञान या पदवीसाठी लागणारी किमान पात्रता. ठीक आहे. चला पुढे जाऊयात. तर पुढे आहे बीटेक कृषी अभियांत्रिकी आणि बीटेक अन्न तंत्रज्ञान. बीटेक कृषी अभियांत्रिकी म्हणजे बीटेक ऍग्रिकल्चरल इंजिनिअरिंग आणि बीटेक फूड टेक्नॉलॉजी. तर या गोष्टीसाठी काय लागणार 4 वर्षाचा कालावधी 8 सत्र आहेत. त्याचा श्रेयांक भार म्हणजे क्रेडिट लोड किती आहे अभियांत्रिकीचा तर 183 आणि दुसरी गोष्ट फूड टेकचा किती आहे तर 180 असा क्रेडिट लोड आहे. पात्रता काय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक म्हणजे 12वी विज्ञान घेऊन उत्तीर्ण असायला पाहिजे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित किंवा भौतिक, रसायन, गणित, जीवशास्त्र इंग्रजीसह उत्तीर्ण असायला पाहिजेत. त्यानंतरच जीवशास्त्र हा विषय घेतला नसल्यास अशा उमेदवारास अपूर्तता भरून काढण्यासाठी फर्स्ट इयरला जीवशास्त्र हा विषय घ्यावा लागेल. त्यानंतर सक्षम प्राधिकरणाकडून आयोजित करण्यात आलेली कोणती सामायिक परीक्षा तर पीसीएम घेऊन पीसीएम म्हणजे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयासह एमएससीईटी किंवा जेईई सामायिक परीक्षा तो उत्तीर्ण असला पाहिजे. तेव्हाच त्याला काय करता येईल तर या बीटेक कृषी अभियांत्रिकी आणि आपल्या बीटेक अन्न तंत्रज्ञान या 2 कोर्सेससाठी तो पात्र होईल. ठीक आहे. चला समोर बीएससी ऑनर्स सामुदायिक विज्ञान
म्हणजेच कम्युनिटी सायन्स. बीएससी ऑनर्स कम्युनिटी सायन्स किंवा बीटेक जैवतंत्रज्ञान म्हणजे बीएससी बायोटेक्नॉलॉजी या गोष्टीसाठी किंवा या पदवीसाठी आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर पदवी आहे 4 वर्षाची. 8 सत्रांमध्ये तिचं डिवायडेशन केलेलं आहे. 172 श्रेयांक भार क्रेडिट लोड कशासाठी आहे तर ऑनर्स सामुदायिक विज्ञान. त्यानंतर 184 कशासाठी आहे तर जैवतंत्रज्ञान या पदवीसाठी. त्यानंतर प्रवेश पात्रता महाराष्ट्र राज्य विज्ञान 12वी विज्ञान झालेला पास असायला पाहिजे. भौतिक रसायनशास्त्र गणित किंवा भौतिक रसायनशास्त्र गणित व जीवशास्त्र किंवा भौतिक रसायन आणि जीवशास्त्र हे सगळे विषय घेऊन त्याने काय केलेली पाहिजे 12वी इंग्रजीसह पास केली असायला पाहिजे. त्यानंतर काय जीवशास्त्र गणित हे विषय नसल्यास काय होईल त्याला फर्स्ट इयरला जीवशास्त्र गणित हा विषय येईल. बरोबर आहे. ते जे सगळे क्रेडिट लोड भरून काढायचे आहेत आपल्याला एवढे क्रेडिट पूर्ण करायचे आहेत 4 वर्षामध्ये. जर त्याचा 12वीला जर भौतिक आपलं बायोलॉजी नसेल तर त्याला तिकडे फर्स्ट इयरला बायोलॉजी येईल. गणित नसेल तर फर्स्ट इयरला काय येईल गणित येईल. सक्षम प्राधिकरणाकडून आयोजित करण्यात आलेली कोणती परीक्षा 2024-25 ची शैक्षणिक परीक्षा ज्यामध्ये भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र म्हणजे पीसीबी किंवा भौतिक रसायन गणित म्हणजे पीसीएम या विषयातील सीईटी एमएससी सीईटी जेईई किंवा नीट ही सामायिक परीक्षा पास असणे सर्व विद्यार्थ्यांना आवश्यक आहे. तर हे कोणत्या पदवीसाठी होतं तर हे होतं बीएससी ऑनर्स सामुदायिक विज्ञान म्हणजे कम्युनिटी सायन्स आणि बीटेक जैवतंत्रज्ञान दॅट इज बायोटेक्नॉलॉजी. बरोबर आहे. इथपर्यंत हे सगळी कमीत कमी पात्रता या पदव्यांकरिता आहे. त्यानंतर आहे बीएससी ऑनर्स कृषी व्यवसाय व्यवस्थापन. बीएससी ऑनर्स कृषी व्यवसाय व्यवस्थापन म्हणजे बीएससी एबीएम ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट कृषी व्यवसाय व्यवस्थापन ही जे 4 वर्षाची डिग्री आहे 8 सत्रामध्ये आणि ज्याचा श्रेयांक भार म्हणजे क्रेडिट लोड किती आहे तर 179 हा क्रेडिट लोड आहे. प्रवेश पात्रता महाराष्ट्र राज्याचा 12वी हा विज्ञान घेऊन सायन्स घेऊन पास असायला पाहिजे. भौतिक रसायन जीवशास्त्र किंवा भौतिक रसायन गणित व जीवशास्त्र किंवा भौतिक रसायन गणित या म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स या विषयासह इंग्रजीसह तो 12वी सायन्स उत्तीर्ण झालेला असायला पाहिजे. त्यानंतर गणित जीवशास्त्र नसेल तर त्याला फर्स्ट इयरला गेल्यानंतर काय होईल तर त्याला फर्स्ट इयरला गणित किंवा जीवशास्त्र किंवा म्हणजे मॅथमॅटिक्स किंवा बायोलॉजी जर त्याचा 12वी नसेल तर तो त्याला कुठे पूर्ण करावं लागेल तर बीएससीच्या फर्स्ट इयरला गेल्यावर पूर्ण करावं लागेल. देन सक्षम प्राधिकरणाकडून आयोजित करण्यात आलेली कोणती परीक्षा 24-25 ची कोणते विषय घेऊ तर भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र दॅट इज पीसीबी किंवा भौतिकशास्त्र रसायनशास्त्र गणित दॅट इज पीसीएम या विषयातील एमएससीईटी देन एमएसटी सीईटी नंतर जेईई किंवा नीट या सर्व तिन्हीपैकी कुठली एक परीक्षा त्याने उत्तीर्ण केलेली असायला पाहिजे. तिन्हीपैकी एक कोणतीही परीक्षा उत्तीर्ण असायला पाहिजे. बरेचसे पालक फोन करतात सर आम्ही नीटच दिलेली आहे सर आम्ही जेईच दिलेली आहे सर आम्ही सीईटी दिलेलीच नाही. तर ठीक आहे तिन्हीपैकी कोणती एक परीक्षा झाली तिन्हीपैकी कोणती एक परीक्षा झाली पण लक्षात काय ठेवायचं की 0 गुण नसला पाहिजे कमी कमी पॉझिटिव्ह मार्क्स त्याला असायला पाहिजे 12वीला. ठीक आहे. तर हे सगळे होते 9 कोर्सेस ज्यांची कमीत कमी पात्रता आपल्याला इथे असायला पाहिजे ती मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना आता काही विशेष सूचना आहेत काही विशेष नोंदी इथे घ्यायच्या आहेत. ज्या उमेदवारांनी इयत्ता 12वी विज्ञानच्या परीक्षेमध्ये गणित जीवशास्त्र हा विषय घेतला नसेल गणित किंवा जीवशास्त्र म्हणजे मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी हा विषय घेतला नसल्यास त्यांना 2 अतिरिक्त क्रेडिट पूर्ण करावे लागतील. त्यांना 2 अतिरिक्त क्रेडिट काय करावे लागतील पूर्ण करावे लागतील. अंतिम निकालाचा सीजीपीए परिगणित करताना त्यातील गुणसंख्या विचारात घेतली जाणार नाही. जे तुम्ही मॅथमॅटिक्स किंवा बायोलॉजी घेतला नसेल तर शेवटचा जो कम्युलेटिव्ह ग्रेड पॉईंट आहे सीजीपीए येणार आहे आपला बरोबर आहे त्या सीजीपीए मध्ये यांचा गुणभारांक काही ग्राह्य धरण्यात येत नसतो. त्यानंतर महाराष्ट्र बाहेरील इयत्ता 12वी विज्ञानची अर्हता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या किंवा तत्सम परीक्षेमध्ये जीवशास्त्राऐवजी वनस्पतीशास्त्र किंवा प्राणीशास्त्र हे विषय घेतलेले उमेदवार पात्र समजण्यात येतील. म्हणजे जीवशास्त्रामध्ये आपल्याकडची जी बायोलॉजी याच्यामध्ये काय कोणकोणते बॉटनी आणि झुलॉजी एकत्रित आहे पण बाहेरच्या राज्यामध्ये अशा बऱ्याच ठिकाणी राज्यामध्ये काय असतं की फक्त तिथं वनस्पतीशास्त्र असतं म्हणजे बॉटनीच असते किंवा मग प्राणीशास्त्र असते म्हणजे झुलॉजीच असते. तर असे विद्यार्थी या बीएससी विद्यापीठाच्या बीएससी जे कोर्सेस आहेत सगळ्या जे पदवे आहेत ते करण्यास पात्र आहेत. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण शिक्षण संस्था रुरल एज्युकेशन जे सोसायटीज आहेत त्या कुठे कुठे अमरावतीला आहे आणि वर्ध्याला आहे. यांच्याकडून भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र या अनिवार्य विषयासह कृषी विज्ञान ऍग्रिकल्चर सायन्स पदविका प्राप्त केलेले उमेदवार तसेच भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र हे विषय घेऊन महाराष्ट्र राज्य
व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाकडील +2 दर्जाचा अभ्यासक्रम उत्तीर्ण असलेले उमेदवार हे राज्यातील सर्व कृषी विद्यापीठातील बीएससी ऑनर्स ऍग्रिकल्चर, बरोबर आहे, बीएससी ऑनर्स हॉर्टिकल्चर, बीएससी ऑनर्स वनविद्या, बीएफएससी म्हणजे बीएससी फिशरी सायन्स, बीटेक जैवतंत्रज्ञान, बीएससी ऑनर्स सामुदायिक विज्ञान आणि बीएससी ऑनर्स कृषी व्यवसाय व्यवस्थापन या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पात्र राहतील. तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या बरेचदा पालक किंवा विद्यार्थी कन्फ्युज होत असतात. त्यासाठी तुमच्याच आग्रहास्तव हा स्पेशल व्हिडिओ आपण इथे घेतलेला आहे. तर पुढे बघूयात. तर पुढे कृषी अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विहित केलेल्या अर्थानुसार अनिवार्य करण्यात आलेले विषय घेऊन जम्मू व काश्मीर राज्यातील कृषी अभियांत्रिकी पदवीधारक उमेदवार कृषी अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशास पात्र राहतील. ठीक आहे, ते जम्मू काश्मीरचे जर असतील तर हा प्रश्न आहे. शासनाकडून वेळोवेळी सुधारित केलेल्या निर्णयानुसार प्रवेश पात्रतेमध्ये काय होते, बदल करण्यात येतील. बदल करण्यात येतील म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला जर प्रवेश घ्यायचा असेल, आपण जर इच्छुक असाल तर आपल्याला त्यांची जे mcr.org ही जी वेबसाईट आहे, MCR ची महाराष्ट्र काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर एज्युकेशन अँड रिसर्चची जी पुण्याला आहे, त्याची वेबसाईट घडी घडी पुन्हा आपल्याला काय करावं लागेल, चेक करावं लागेल. काही बदल झाले आहेत, काही नवीन दुरुस्त्या आल्या आहेत का, काही रेग्युलेशन बदलले आहेत का, याच्यावर आपल्याला पुन्हा लक्ष ठेवावं लागेल. देन उमेदवाराने एकापेक्षा जास्त सामायिक प्रवेश दिलेल्या असल्यास जादा गुण असलेल्या परीक्षेचे गुण विचारात घेण्यात येतील. जसं की मी आता समजा जेई दिली, नीट दिली आहे आणि MSc CET पण दिली आहे, तर मला कोणत्या परीक्षेमध्ये जास्त गुण आहेत, तर मला CET मध्ये चांगले गुण आहेत. मग माझे गुण कोणते धरण्यात येतील, तर ज्या परीक्षेमध्ये मला खूप चांगले गुण आहेत, पॉझिटिव्ह गुण आहेत आणि चांगले गुण असणाऱ्या परीक्षेचे गुण माझे कुठं इकडे पर्सेंटाईल काढताना पकडण्यात येणार आहेत. ठीक आहे, म्हणजेच फॉर्म भरताना आपली जे पर्सेंटेज जे निवड यादी निघणार आहे, काय म्हणतात त्याला, मेरिट लिस्ट निघणार आहे, तिथे तेच गुण त्याचे आपले पकडण्यात येणार आहेत. नीट ही सामायिक प्रवेश परीक्षा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जैव तंत्रज्ञान या गटातूनही उपलब्ध आहे. नीट कशामध्ये उपलब्ध आहे, तर भौतिकशास्त्रात आहे, रसायनशास्त्र आहे आणि जैवतंत्र बायोटेक्नॉलॉजी मध्ये पण आहे. मात्र या गटातील सामायिक प्रवेश परीक्षा ग्राह्य नाही. मात्र या गटातील सामायिक प्रवेश परीक्षा या कोर्सेसला पदवीला ऍडमिशन घेण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही. का, कोणती, फक्त फिजिक्स मध्ये पण आहे ती, रसायनशास्त्र आणि जैवतंत्रज्ञान म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोटेक्नॉलॉजी हे 3 कोर्सेस मिळून जी नीट परीक्षा आहे ती या बीएससी ऍग्रिकल्चर, बीएससी हॉर्टिकल्चर, ABM, BFSC किंवा अशा तत्सम जे कृषी विद्यापीठामार्फत जे कोर्सेस चालवले जातात त्याकरता ही नीट, ज्यामध्ये हे 3 विषय आहेत, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जैवतंत्रज्ञान, ही परीक्षा या सामायिक परीक्षा ही या विद्यापीठांच्या शाखेमध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र किंवा ग्राह्य धरण्यात येणार नाही. इंटर कृषी हा अभ्यासक्रम भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या निकषानुसार असावा. तर इंटर कृषी जो कोर्स असेल तो ICARच्या रेग्युलेशन्स नुसार करण्यात आलेला असावा. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या की जे आपल्याला बरेचसे पालक, आपले विद्यार्थी मित्र सगळे फोन करत असतात की सर ह्या सगळे त्यांच्या मनामध्ये शंका असेल, सर मी तिन्हीपैकी एकच परीक्षा दिली तरी चालेल, कोणतीही परीक्षा म्हणजे जेई, नीट किंवा MSc CET ही दिलेली असेल तरी तुम्ही ऍग्रिकल्चरच्या कोणत्याही शाखेला प्रवेश घेण्यास पात्र होऊ शकता. हेच मला आज इथे तुम्हाला सर्वांना सांगायचं होतं. त्यानंतर अजून दुसरी आहे पदवी अभ्यासक्रम BSc ऑनर्स कृषीचे थेट द्वितीय वर्ष. आता हे जे विद्यार्थी आहेत ज्यांनी 3 वर्षाचा ऍग्रिकल्चरचा डिप्लोमा केलेला आहे, बरोबर आहे, 3 वर्षाचा ऍग्रिकल्चरचा डिप्लोमा केलेला आहे, त्यांना थेट द्वितीय वर्षात म्हणजे इंजिनिअरिंगच्या धर्तीवर, इंजिनिअरिंग जसं की आपण पॉलिटेक्निक केलेलं असतं आणि आपण डायरेक्ट इंजिनिअरिंगच्या थेट दुसऱ्या वर्षामध्ये जाऊ शकतो, तसंच आपण इथे जाऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जे डायरेक्ट सेकंड इयरची जे ऍडमिशन प्रोसेस आहे ही 26 तारखेपासून चालू झालेली आहे. मला वाटतं 5-6 तारखेपर्यंत त्याची ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे. तर या सगळ्या डायरेक्ट सेकंड इयरला किंवा द्वितीय थेट वर्षात प्रवेश घेण्यासाठी काय करावं लागेल, तर 3 वर्षाचा 6 सत्रामध्ये आपल्याला काढावं लागेल. त्यासाठी प्रवेश पात्रता काय आहे, तर प्रवेश पात्रता त्याची आहे महाराष्ट्र राज्यातील कृषी विद्यापीठांतर्गत कृषी तंत्रनिकेतन मधून 3 वर्षाचा इंग्रजी माध्यमातील कृषी तंत्रनिकेतन पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा. कृषी तंत्रनिकेतन म्हणजे जे 3 वर्षाचा डिप्लोमा आहे, पहिली 2 वर्ष मराठीत असतात आणि 3रे वर्ष इंग्रजीमध्ये असतं, असा डिप्लोमा त्यांनी काय केलाय, अशी पदविका त्यांनी घेतलेली असायला पाहिजे. 3 वर्षाच्या इंग्रजी माध्यमातील
कृषी तंत्रनिकेतन पदविकेमध्ये खुल्या प्रवर्गासाठी किमान 6.0 एकत्रित श्रेयांक म्हणजे कमीत कमी CGPA किती असायला पाहिजे, ओपन साठी 6.0 असायला पाहिजे। त्यानंतर श्रेयांक सरासरी गुण CGPA सह उत्तीर्ण व आरक्षित प्रवर्गासाठी अनुसूचित जाती जमातीचे आरक्षित जे प्रवर्ग आहेत त्यांच्यासाठी किमान 5.0 CGPA त्यांना त्या डिप्लोमामध्ये मिळालेला असायला पाहिजे, ही त्याची किमान पात्रता आहे। तर या जे डायरेक्ट सेकंड इयरचे जे ऍडमिशन्स आहेत ते फॉर्म भरणं सुरू झालेले आहे 26 तारखेपासून 5-6 तारखेपर्यंत आहेत। तुम्ही जर डायरेक्ट तुमचा ऍग्रिकल्चर पॉलिटेक्निक किंवा 3 वर्षाचा कृषी पदविकेचा जर कोर्स पूर्ण झालेला असेल तर पदविका पूर्ण झाली असल्यास तुम्ही या कोर्स या BSc ऍग्रिकल्चर डायरेक्ट सेकंड इयर मध्ये डायरेक्टली ऍडमिशन घेऊ शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, हे सगळं इथपर्यंत मला सांगायचं होतं तुम्हाला। तर आज आपण असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर येणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। चला इथेच थांबूयात, पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन येणार आहोत आपण तुमच्यासाठी। त्याकरिता तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, ठीक आहे। तर चला तर मग इथेच थांबूया। नमस्कार, धन्यवाद।